नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगते राजमा चावल कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी राजमा घ्यायचा आहे, त्याला रात्रभर भिजवत ठेवायचं आहे. रात्रभर भिजवल्यानंतर बघू शकता छान प्रकारे तो फुललेला आहे. त्यानंतर त्याला कुकरमध्ये टाकायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याचे छान 5 ते 6 शिट्टी करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून छान असा सॉफ्ट बनते, तो छान शिजला जातो. त्यानंतर प्युरीची तयारी करायची आहे. टोमॅटो घ्यायचा आहे, त्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक लसणाची पाकळी टाकायची आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. आणि राजमा बघू शकता खूप छान प्रकारे शिजला गेला आहे आपला. त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहे, त्यानंतर जे राजमा आहे ते शिजवून घेतलं ते घ्यायचे आहे आणि टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे. जे तांदूळ आहेत ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, बघू शकता. त्यानंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर कुकरमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे आणि तुम्ही लसूणसुद्धा ॲड करू शकता टेस्टसाठी. त्यानंतर जी टोमॅटोची प्युरी आपण केली होती, आपण ऑलरेडी टोमॅटो प्युरीमध्ये लसूण टाकलं आहे, त्यामुळे यामध्ये टाकला नाही आहे. त्यानंतर जे राजमा आहेत ते टाकायचे आहे आणि जे तांदूळ आहे ते त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे, खूप कमी क्वांटिटीमध्ये, कारण बेबीला आपण खाऊ घालायचं आहे म्हणून. त्यानंतर त्याला छान फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता छान प्रकारे जे राजमा चावल आहे आपले झालेले आहे. त्यानंतर त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडंसं अजून सॉफ्ट बनेल. ते जे राजमा आहे ते छान सॉफ्ट बनतील. त्यानंतर छान प्रकारे असं बेबीला सर्व करायचं आहे. बघू शकता खूप इन्स्टंट रेसिपी आहे. आवडली तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.